मित्रांनो, एका विषयावरती तुमच्यासोबत चर्चा करायची, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मला माझी टाटा पंच ईव्ही एम्पावर्ड मीडियम रेंज गाडी घेऊन ऑलमोस्ट 2.5 महिने झालेत. या 2.5 महिन्यात मी 8,000 किलोमीटरपेक्षा जास्त गाडी आता माझी रन झालेली आहे. मला बरेच जण विचारतात, म्हणजे पर्सनली भेटल्यावर पण आणि मेसेजमध्ये डीएममध्ये पण विचारतात, की "सर, आता तुम्ही इतकी गाडी चालवता, तर अप्रॉक्सिमेटली तुमची कॉस्ट किती येते किंवा तुम्हाला पर किलोमीटर किती चार्जेस पडतात?" मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. 5-6 दिवसाआधी मला अर्जंटमध्ये कोल्हापूरला जावं लागलं. देऊळवाडी ते कोल्हापूर. तर सकाळी मी 5 वाजता घरनं निघालो. तेव्हा माझी गाडीची चार्जिंग मी फुल करून घेतली होती. माझ्या गाडीची रेंज अप्रॉक्सिमेटली 250 धरून चाला तुम्ही, म्हणजे विथ एसी वगैरे सगळं म्युझिक वगैरे चालू. तर मी घरून 5 वाजता निघालो. माझी फॅमिली पण सगळी सोबत होती. माझी गाडी फुल लोडेड होती. सामान वगैरे सगळं असल्यामुळं आणि लोडेड गाडी असल्यामुळं रेंजचा पण थोडा कमी जास्त होतं. तर मी 5 वाजता निघालो. मी ऑलरेडी स्टेशन बघून ठेवलेले ते बीडलाही स्टेशन आहे. म्हणजे सिटीमध्ये म्हणतोय मी. तसे हायवेने भरपूर स्टेशन आहेत. पण बीडला आहे. बीडनंतर त्यानंतर मी तुळजापूर आणि सोलापूर मार्गे गेलो. त्यामुळे बीडनंतर मला तुळजापूरमध्येही स्टेशन होतं, सोलापूरमध्येही होतं. एक एडशी टोल प्लाझा आहे तिथेही स्टेशन होतं आणि सांगोला प्रत्येक ठिकाणी स्टेशन होते. तर मी घरून फुल चार्ज करून निघालो होतो. त्यामुळे घरी सोलार असल्यामुळे मला घरी कुठल्याही प्रकारचा चार्जेस लागत नाही. तर आता मी सगळ्यात इथनं निघाल्यानंतर मी चहा पिण्यासाठी आम्ही बीडला थांबलो. 7:30-8च्या टायमाला सकाळी. तर तिथे आम्ही चहा घेताना चार्जिंगला लावली गाडी. काही 30-40%च कमी झाली होती फक्त चार्जिंग. मी चार्जिंगला लावली आणि चार्ज करून घेतली. तिथे मला लागले फक्त ₹200 ते ₹250 चार्जिंगला. त्यानंतर बाहेर थोडं महाग लागतं कारण की बाहेर युनिटचे चार्ज जास्त घेतात ते. त्यानंतर मी निघालो आणि आम्ही त्यानंतर एडशी टोल प्लाझावरती दुपारी 12 वाजता पोहोचलो. 12 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं. त्या टायमालाही मी चार्जिंगला लावली गाडी. तिथे कमी युनिट नव्हते कारण की ते एच-पी-सी-एलचं पेट्रोल पंप होतं. त्यामुळे तिथे युनिट कमी असतात. अप्रॉक्सिमेटली ₹13-14 युनिटनेच ते घेतात. तर तिथेही मला ₹250 लागले. तिथेही मी फुल करून घेतली चार्जिंग. फुल म्हणजे माझी मी 40% खाली बॅटरी उतरूच दिली नाही. ही गोष्ट समजून घ्या. कारण की मला जिथेही मिळालं मी तिथे चार्ज करून घेतली. त्या टायमाला मी चहा वगैरे असं नॉर्मल हे केलं आणि तिथनं निघाल्यानंतर आम्ही लास्ट चार्जिंग केली सांगोल्याला. तर सांगोल्याला आम्ही फुल चार्ज केली. ती लागली मला ₹450 आणि चार्ज केल्यानंतर आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला पोहोचलो. रात्री आम्हाला जवळपास 7, 7:30, 8 वाजले. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 तास लागले मला जाण्यासाठी. कारण की गाडी आम्ही जास्त जोराने नेली नाही. 70-80च्या स्पीडनेच नेली. आणि सेम आम्ही फॉलो केले येताना पण. आता आमची टोटल जर्नी झाली देऊळवाडी ते कोल्हापूर जाणे 600, येणे 600. तर 1200-1250 किलोमीटर आमची टोटल रनिंग झाली. यामध्ये मला फक्त लागले ₹1900 ची चार्जिंग लागली आहे मित्रांनो. फक्त ₹1900 ची. तेही माझ्या गाडीची रेंज 250 आहे म्हणून. जर का माझ्या गाडीची रेंज थोडी जास्त असते 350, 400, 500 तर याच्यापेक्षाही कमी कॉस्ट लागली असती. कारण की आपण घरनं चार्ज करून निघतो त्यामुळे ती चार्जिंग आपल्या शेवटपर्यंत पुरती. तर मित्रांनो, आता माझी 8,000 किलोमीटर झाली, तर मला अप्रॉक्सिमेटली बाहेर म्हणजे आता मी बुलढाण्याला राहतो. त्याच्यामुळे कधी-कधी मला दुसरीकडे जावं लागतं, शेगावला म्हणा, अकोल्याला म्हणा. तर मला इथे चार्जिंग करावं लागते बुलढाण्यात. तर मला आता ह्या 8,000 किलोमीटरमध्ये मला फक्त आतापर्यंत 2 ते 3,500 इथे चार्जिंग करावं लागली आणि ते ₹1900. म्हणजे मला अप्रॉक्सिमेटली 4,000 पेक्षा जास्त चार्जिंग लागली नाही आजपर्यंत आणि घरी सोलार असल्यामुळे माझ्या गावी देऊळवाड्याला सोलार असल्यामुळे तिथे मला फ्रीची चार्जिंग. म्हणजे मी ₹4,000 मध्ये 8,000 किलोमीटर गाडी पळवली. तुम्ही असं समजू शकता मित्रांनो, म्हणजे मला अर्ध्या पैशापेक्षा म्हणजे अर्ध्या रुपयापेक्षाही किलोमीटरनी गाडी म्हणजे आतापर्यंत माझी चाललेली. तर आता बघू समोर तरी काय, अजून तर काही इश्यू आलेला नाही. आता मी इतकी गाडी लांब नेली 1200 किलोमीटर नेली, त्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा इश्यू आलेला नाहीये. तर समोर पण बघू की काही इश्यू येतो का, पण आतापर्यंत तर काही इश्यू आलेला नाहीये. त्याची सर्व्हिसिंग पण नसते, त्याच्यामुळे तोही चार्जेस आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉस्ट लागत नाही. तर असा अनुभव आहे माझ्या मित्रांनो माझा ईव्हीबद्दल. आतापर्यंत तर ईव्हीने मला साथ दिली. माझे भरपूर पैसे वाचले. आता जर का पेट्रोलने मी गेलो असतो, तर अप्रॉक्सिमेटली ₹6-7 किलोमीटरने मी पकडलं, कारण की 20चं ॲव्हरेज पकडतात टाटा पंचचं. ₹7 किलोमीटरनेही पकडलं तर 8 म्हणजे जवळपास ₹50,000 तरी धरून चालवतो मी आणि मला फक्त इथे ₹4,000 लागले. तुम्ही डिफरन्स समजू शकता मित्रांनो, 4,000 आणि 50,000 म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे. फक्त आत्ताशी 8,000 किलोमीटर गाडी चाललेली. अशीच जर का मी भरपूर चालवली वर्षभरात, जर का माझी 50,000, 60,000, 70,000, 1,00,000 किलोमीटर गाडी पळाली, तर माझी किती सेव्हिंग होती विचार करा मित्रांनो तुम्ही. तर असा माझा अनुभव आहे टाटा पंच ईव्हीचा. तर तुम्ही जर का फ्युचरमध्ये तुमचा प्लॅन असेल तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. स्टेशन इतके आहेत, फक्त शोधावं लागतात. मी तुम्हाला सांगतो, देऊळवाड्याच्या ते कोल्हापूर, सोलापूर मार्गे या रूटनी कमीत कमी 150 पेक्षा जास्त स्टेशन आहेत. 150 समजतात तुम्हाला? 150 म्हणजे प्रत्येक तुम्हाला 3-4 किलोमीटरचं स्टेशन आहे. तुम्हाला फक्त ते माहिती पाहिजे कुठं काय. तर त्याच्यामुळे असं घाबरू नका की स्टेशन नाही आहे, हे नाही, ते नाही. आहे स्टेशन, भरपूर स्टेशन आहे. तुम्ही जाऊ शकता, करू शकता चार्जिंग. त्या टायमाला तुम्ही जेवण करू शकता, नाश्ता करू शकता. तुमचा टाईम थोडा टाईम जास्त लागेल तुमचा, 1-2 तास जर्नीमध्ये वाढेल, पण तुमचे पैसे खूप वाचतात. यावरती तुम्ही लक्ष द्या. धन्यवाद.